नमस्कार शेतकरी मित्र, श्याम के चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्र, आज आपण आलेलो आहेत वरण्याच्या प्लॉटला भेट देण्यासाठी. मित्र, सुरुवातीपासून आपल्या मार्गदर्शनाखाली हा वरण्याचा प्लॉट घेतलेला आहे शेतकऱ्याने. तर तुम्ही पाहू शकता वरण्याच्या सध्या जवळपास 3 महिन्याचा म्हणजे वरणा झालेला आहे. 2 महिन्यापासून वरण्यात शेंगा लागायला चालू होतात. त्याला आत्तापर्यंत 30 गुंठे रान आहे. याच्यामध्ये जवळपास आत्तापर्यंत शेतकऱ्याचा खर्च झालेला आहे 30,000 रुपये. निव्वळ खर्च 30,000 रुपये. कारण याला काठी म्हणजे टमाट्यासारखा मांडव करावा लागतो. कारण काट्या रोवणं, तार ओढणे, वरणानंतर वेले बांधणे, याच्यासाठी 30,000 रुपये जवळपास खर्च आलेला आहे. खुरपणी ते सर्व. आणि 2 महिन्याच्या नंतर याला माल निघायला थोडा चालू झालेला आहे. 30 गुंठे रान आहे मित्र. 30 गुंठ्यामध्ये 6-7 दिवसाला तोडा केला जातो. आणि 6-7 दिवसाला कधी 15, कधी 20, कधी 25 बॅग, म्हणजे कमी जास्त माल थोडाफार निघत असतो. तर 30 गुंठ्यामध्ये 6-7 दिवसाला सर्रास आपण एक 25-30 बॅग उत्पन्न धरलं. तर सध्या भाव आहे 65 रुपये किलोचा सध्या वरण्याला, सध्याचा चालू कंडिशनचा. तर 65 रुपयाने एका बॅगचं जवळपास 10 किलोची म्हणजे एक बॅग भरली जाते. तर मित्र, याच्यावरनं तुम्ही गणित लावू शकता की वरण्यामध्ये खरंच जर तुम्ही केला तर याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं प्रॉफिट आहे. आणि रोज म्हणजे चालू आपलं चलन भागू शकतं. खर्च तसा थोडाफार बऱ्यापैकी आहे, तेवढा जास्ती पण नाही, कमी पण नाही. पण याच्यामधनं उत्पन्न चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला भेटू शकतं. आणि हे कंटिन्यू एकदा वरणा चालू झाल्याच्या नंतर कमीत कमी 7-8 महिने या पिकाचं उत्पन्न निघायला चालू होतं. फक्त आपण याचं वेळोवेळी नियोजन केलं पाहिजे आणि वेळोवेळी फवारणी त्याने योग्यरित्या केली पाहिजे. मित्र, याला फवारणी कमीत कमी प्रत्येक तोडा झाल्याच्या नंतर याला फवारणी घ्यायला पाहिजे. कारण प्रत्येक तोड्याच्या नंतर आपण नंतर फवारणी घेतली की 7-8 दिवसाचा कालावधी पण निघून जातो. आणि नंतर मार्केटमध्ये आपल्याला ते शेंगा न्यायचं म्हणल्यावर काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामुळं एक तोडा झाला की लगेच फवारणी घ्यायची. कारण याच्यावरती थोडा व्हायरसचा अटॅक जास्ती प्रमाणात होऊ शकतो. त्या व्हायरसचा अटॅक होऊ नये त्याच्यासाठी आपण वारंवार फवारणी घेतली पाहिजे. कारण जास्ती प्रमाणात त्याच्यावरती नागाळीचं प्रमाण येऊ शकतं आणि येलो मोजॅकचं प्रमाण येतं. त्याच्यामुळे नागाळी आणि येलो मोजॅकचं जास्तीत जास्त म्हणजे येलो मोजॅक पसरण्याचं कारण मेन म्हणजे पांढरी माशी असते. पांढऱ्या माशीमुळे कमीत कमी शेंगाला कीड पण लागते. आणि व्हायरस म्हणजे हा येलो मोजॅक म्हणजे पानं पिवळे पडणे, या अशा प्रकारच्या विकृती याच्यावरती घडून येऊ शकतात. त्याच्यासाठी पांढऱ्या माशीच्या नियोजनासाठी आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सिजेंटाचा आलिका वापरू शकता. नंतर शार्प नावाने आपल्याकडे औषध मिळतं, त्याच्यामध्ये आहे असाटामाप्राइड. त्याने पण पांढरी माशी चांगल्या पद्धतीने कव्हर होते. अशा वेगवेगळ्या औषधाचा वापर करून आपण पांढऱ्या माशीचं योग्यरित्या नियोजन करू शकतो. आणि त्याच्यानंतर UPL कंपनीचा उलाला आहे, ते पण वापरून आपण पांढऱ्या माशीचं नियोजन करू शकतो. अनेक प्रकारच्या असल्या चांगल्या म्हणजे कंपनीचे अनेक प्रकारचे वेगवेगळे औषध आहेत. अशाच नवीन व्हिडिओ नंतर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नंतर पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.